गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं चिमट्या गोष्टीमध्ये. आज आपण ऐकणार आहोत एक शहाणपणाची आणि खूप मनोरंजक कथा. अकबर बिरबल यांची सोन्याचे खिसे ही गोष्ट. एके दिवशी महाराज अकबर राजवाड्यात परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचा आवडता पुष्पगुच्छ जागेवर नव्हता. जेव्हा त्यांनी सेवकाला विचारलं तेव्हा तो घाबरून म्हणाला, महाराज, मी तो घरी नेला आहे स्वच्छ करण्यासाठी. पण खरं काय होतं? अकबराची खोली साफ करताना तो पुष्पगुच्छ तुटला होता. घाबरलेल्या सेवकाने तो डस्टबिन मध्ये टाकला होता. जेव्हा खरं समजलं तेव्हा अकबर खूपच रागावले. रागाच्या भरात त्यांनी सेवकाला फाशीची शिक्षा सुनावली. दुसऱ्या दिवशी या घटनेवर दरबारात चर्चा झाली. बिरबल म्हणाला, प्रत्येक माणूस कधी ना कधी खोटं बोलतो. हे ऐकून अकबर नाराज झाले आणि त्यांनी बिरबलाला दरबारातून हाकलून दिलं. बिरबलाने ठरवलं की तो आपले म्हणणे खरं सिद्ध करणार. तो गेला सोनाराकडे आणि गव्हासारखी दिसणारे सोन्याची झुमकी तयार केले. सर्व दरबार समोर असताना बिरबल म्हणाला, आज मला वाटे एक परिपूर्ण माणूस भेटला. त्याने सांगितलं की हे झुमके जिथे लावाल तिथे सोन्याची उगवतील. फक्त एक अट आहे, त्यानेच ते झुमके लावले पाहिजे जो कधीच खोटं बोललेला नाही. सर्व दरबारी शांत झाले. कोणालाच पुढे यायचं धाडस झालं नाही. बिरबल म्हणाला, जहापना, तुम्ही हे लावा. अकबर म्हणाले, मीही लहानपणी खोटं बोललेलो आहे. अखेर अकबराला समजलं की बिरबल बरोबर आहे. त्यांनी सेवकाची फाशीची शिक्षा रद्द केली. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की मुलांनो, विचार न करता कठोर निर्णय घेणं योग्य नाही आणि प्रत्येक माणूस काही ना काही कारणासाठी खोटं बोलतोच. योग्य न्यायासाठी संयम आणि समजून घेणं महत्वाचं आहे. कशी वाटली तुम्हाला आजची बिरबलाची शहाणपणाची गोष्ट? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. चिमण्या गोष्टीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.